एक महत्त्वाची बातमी शिर्डीमधून. शिर्डीतील पंचतारांकित हॉटेल शेजारी असणारी 4 एकर जमीन भोंदू खरात आणि त्याच्या हस्तकांनी हडपल्याचा आरोप आहे. एका शेतकऱ्यानं आणि त्याच्या कुटुंबियांनी हा आरोप केलाय. दरम्यान आर्थिक अडचणीत असणारे शेतकरी रावसाहेब गोंदकर यांनी अशोक खरातकडे 1 वर्षासाठी ही जमीन गहाण ठेवली होती. मात्र ही जमीन खरेदी केल्याचं समजताच आपली फसवणूक झाल्याचं त्यांना समजलं. दरम्यान या प्रकरणामध्ये त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. किती शेती तुम्हाला काय? 10 एकर. अच्छा, 10 एकर पण बिगा भरता पडेल ती सडक नाही येईल का? 2 वर्षाचा कार्य केला त्यानं, पण त्या बाबांना नाही दिला अजून ताब्यात. 2 वर्ष होऊन गेली. म्हणजे इकली नाही, फक्त त्याला करायला दिली 2 वर्ष. हा, करार केला त्यानं. मग काय पैसे बिसे दिले का पोरांनी तुम्हाला काही? नाही, पैसे कोणाकडे गेले ती माहितीच नाही आम्हाला. आमच्या घरात काही पैसा आला नाही, काही नाही. मी साध्या पत्र्याच्या खोलीत राहते. मग एवढा पैसा आला मला माहिती. आमच्या घरात काही पण नाही आला. आता नवऱ्याची काय परिस्थिती आहे, काय करतात ते आता? कधीपासून ते दारूच्या आहारी गेलेत? आता ह्या 6 महिन्यापासून जास्तच गेली. म्हणजे त्यांची पण फसवणूक केली? फसवणूक केली, खरातनी फसवणूक. आज बाजारभाव कमीत कमी 40 लाख रुपयाच्या गुंठ्याच्या आसपास आहे. म्हणजे ही जमीनची किंमत 40 ते 50 कोटीच्या घरात आहे आजबाजचं बाजार मूल्य. आणि ती जमीन अवघे 5.5 कोटी रुपयाला दाखवलेली, विकलेली. ॲक्च्युअल त्यांच्या घरामध्ये 5.5 रुपये सुद्धा आलेले.